तिकडे मुंबई शहरात 10% पाणी कपात मात्र आता अटळ आहे। 1 मे पासून पाणी कपात लागू करण्यासाठी पत्र देण्यात आलंय। जल अभियंता विभागाने सरकारला हे पत्र पाठवलंय। पाणी कपातीची महिना अखेरीस घोषणा होणार आहे। केईएम रुग्णालयातील रुग्णाचं आत्महत्या प्रकरण, रुग्णाचा पोस्टमार्टम प्राथमिक अहवाल पूर्ण झालेला आहे। गळफास घेऊन या तरुणानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय। तरुणावर ब्लड कॅन्सरचे उपचार सुरू होते। या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अहवाल सादर करावा असे आदेश आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांगीरदे यांनी दिले। तर अशोक लाहिरींनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। अशोक लाहिरी हे नीती आयोगाचे नवनियुक्त उपाध्यक्ष आहेत। नवी दिल्लीत ही भेट घेतल्याची माहिती आहे। या भेटीचा फोटो देखील या ठिकाणी समोर आला। तर देशाच्या विकासासाठी मोदींचं नेतृत्व अत्यंत खंबीर आहे। इच्छुकांना भाजपची दरवाजे खुले आहेत असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलेलं आहे। मुझे लगता है कि जिस तरह आम आदमी पार्टी में जिस तरह फूट हो रही है और राज्यसभा के 2/3 से ज्यादा मेंबर ऑफ पार्लियामेंट जो है, ये पार्लियामेंट ने मतलब आम आदमी पार्टी छोड़ने का निर्णय लिया है और अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में मतलब जिस भ्रष्टाचार के खिलाफ अरविंद केजरीवाल जी खड़े रहे, उसी तरह मतलब आम आदमी पार्टी के चड्ढा और अनेक जो मेंबर ऑफ पार्लियामेंट राज्यसभा के हैं, उन्हें निर्णय लिया है कि भाई उन्होंने आम आदमी पार्टी छोड़ने का निर्णय लिया। आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक भाजपात जाण्याचा हा निर्णय घेतला। तर राघव चड्ढा यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतलेली आहे। नितीन नबीन यांनी पेढे भरवत त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। मैं कह रहा हूं, डूबती हुई नैया पर सवारी कौन करेगा। अब तो नैया डूब रही है, तो दोनों लोग को सवारी करने दीजिए। टीएमसी डूबी और पहले आप डूबा, अब टीएमसी डूबेगी। और लोग हैं बहुत लोग हैं और पूरी तरह से समाप्ति के दौर पे है अपोजिशन। एक पार्टी फोडणारी गँग आहे, मध्यंतरी मुलं पळवणारी गँग होती, मग बाप पळवणारी गँग आली, आता ही पार्ट्या फोडणारी गँग आहे। यांच्या नेतृत्वात क्षमता नाही। नरेंद्र मोदी हे कमकुवत होते आहे आणि अधिक कमकुवत झालेले आहे। त्यामुळे स्वबळावर राजकारण करण्याची त्यांची हिंमत नाही, म्हणून इतर पक्ष फोडतात, इतर पक्षातले नेते ते फोडतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।